शिवसेनेतील नेतृत्व बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पुढील काळातील राजकारण हे तरुणांच्या हाती दिले गेले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य पक्षप्रमुख पदाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले. राऊत यांनी स्पष्ट केले की शिवसेनेत घेतले जाणारे सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच होतात. आदित्य ठाकरे यांचे नाव समोर येत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. मात्र अद्याप असा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी तरुण नेतृत्वाच्या गरजेवर भर दिला. भविष्यातील राजकारणात तरुण पिढीला संधी देताना सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जावा असे सांगत त्यांनी सुरू असलेल्या चर्चांना उत्तर दिले. या वक्तव्यामुळे शिवसेनेतील आगामी नेतृत्वाबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. हो, बरोबर आहे. तुमची माहिती मीडियातून मला समजली. हे जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे. चला, ही म्हणजे निवड कधी होणार आहे? अहो, पण असं काही घडलेलं नाही अजून. ही तुमच्याकडनं जी मीडियाला जी माहिती आता दिसते त्याच्यावरती मी उत्तर दिलं आहे. मीडियातली जी माहिती आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय त्याच्यावरती मी उत्तर देतोय की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे. पण आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाही, तुमचे खासदार बोलतात. दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या हातामध्ये कार्याध्यक्षपद दिलं तर कमीत कमी तो राज्यात फिरतील देखील. तुमचेच खासदार खासगीत बोलतात की आदित्य ठाकरे फिरत नाही. खासगीमध्ये बोलण्याला काही अर्थ नसतो. नंबर 1, पक्षामध्ये अनेकदा याच्यावर पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होत असते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांची जी टीम आहे तरुणांची त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे जाणार का किंवा शिवसेनेमधून कोण जाणार? का बरं? दिल्लीमध्ये विधान परिषदेवरती चर्चा का व्हावी? आज उद्या लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक आहे, डिलिमिटेशनचा विषय आहे. या बिलांमुळे देशामध्ये एक आग लागलेली आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर विषय आहे. विधान परिषदेमध्ये कोण जाणार किंवा अन्य काही गोष्टी होणार की नाहीत त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे चर्चा करायला. की तुमची भूमिका काय असणार नेमकी या कायद्याला विरोध करण्याची असणार? कारण मुंबईत किशोरी पेडणेकर आणि प्रियांका चतुर्वेदी दोघांनी मिस कॉल दिलेला आहे भाजपला. या मिस कॉल हा मिस कॉलच असतो बरं का. तुम्ही मिस कॉल तेवढं काय घेऊन बसला ते लक्षात घ्या की महिला आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हिताआड शिवसेना कधीही आलेली नाही, येणार नाही. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला आरक्षणाची, महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तो महाराष्ट्र. आपण जेव्हा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ देतो तेव्हा त्यांनी आम्हाला हेच मार्गदर्शन केलेलं आहे ना की महिलांना सक्षम बनवायला पाहिजे. तसं नसतं तर आज मुंबईच्या महापौरपदी महिला नसत्या किंवा विधिमंडळामध्ये महिला नसत्या. एक ऐतिहासिक पाऊल आहे असं नरेंद्र मोदी सांगतायत.